आतापर्यंत आपण पहिल्या 2 महिन्यांची बाळाची डेव्हलपमेंट बघितली आहोत. आज आपण बघणार आहोत तिसरा महिना 9 ते 12 आठवडे. तर यामध्ये हा महत्त्वाचा टप्पा आहे, कारण आपण पहिले 2 महिने जे फिटस किंवा बाळ तयार झालेलं असतं त्याला आपण एम्ब्रियो म्हणतो आणि आता तिसऱ्या महिन्यापासून आपण त्याला फिटस म्हणणार आहोत. का? कारण आता जे एम्ब्रियो होतं त्याचं फिटस म्हणजे की ते एक आपलं मानवी शरीराचा आकार घ्यायला लागला आहे, म्हणून त्याला फिटस म्हणतात तिसऱ्या महिन्यापासून. आता ह्या महिन्यांमध्ये काय काय चेंजेस होतात किंवा बाळामध्ये काय काय डेव्हलपमेंट होती, तर पहिलं तर ते माणसाचं स्वरूप घ्यायला लागतो, त्याचा चेहरा बनायला लागतो, जी हाडं आहेत त्याच्यावर कॅल्शियम डिपॉझिट म्हणजेच मिनरलायझेशन व्हायला लागतं आणि ते सोनोग्राफीवर ब्राईट दिसायला लागतात. बाळाच्या पापण्या तयार होतात, पण बाळाचे डोळे बंद असतात. आता बाळाची साईज किती असेल, तर साधारणतः साईज ही 5 ते 7 सेंटीमीटर असते. अवयवांमध्ये म्हणाल तर हृदयाचे छान 4 कप्पे दिसायला लागतात. बाळाचं पोट, ब्लॅडर हे सोनोग्राफीवर आपल्याला दिसायला लागतं. पाठीचा कणा चांगला दिसायला लागतो आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट साधारणतः 60 ते 70% अवयव आपण बाळाचे बघू शकतो. बाळ छान हात-पाय हलवू शकतं. पण आताची जी हालचाल असते बाळाची ती कोऑर्डिनेटेड म्हणजे ब्रेनशी रिलेटेड नसते, ती रँडम असते. रँडमली बाळ हात-पाय हलवत असतं. पण ते हात जे आहेत ते ओपन करू शकतं, क्लोज करू शकतं, ज्यामुळे आपल्याला बाळाचे छोटे-छोटे छान फिंगर्स दिसू शकतात. आता बाळाची साईज किती असेल, जसं मी मगाशी सांगितलं 5 ते 7 सेंटीमीटर. पण जर अंदाज घ्यायचा म्हटला तर साधारणतः त्या साईज एवढं बाळ झालेलं असतं. आणि या आठवड्यामध्ये 9 आठवड्याच्या सुरुवातीला बाळाची हार्टबीट थोडी जास्त असते, कारण हृदय जस्ट आलेलं असतं आणि 12 आठवड्याच्या शेवटी हार्टबीट ही स्टेबल व्हायला लागते, कारण हृदय हे मॅच्युअर व्हायला लागतं. आणि तुम्ही हा प्रेग्नन्सीचा एक टप्पा जर पार केला तर इथून पुढे मिसकॅरेजचे चान्सेस व्हायची शक्यता फार कमी असते. तर आता या महिन्यामध्ये आपल्याला महत्त्वाची सोनोग्राफी म्हणजे एनटी स्कॅन जो आहे, फर्स्ट ट्रायमेस्टर स्क्रीनिंग करणं गरजेचं असतं, कारण या सोनोग्राफीमध्ये बऱ्यापैकी 60 ते 70% जर काही मोठे व्यंग बाळाला असतील तर ते आपल्याला कळू शकतात. तसंच काही अनुवंशिक गुणसूत्रांचे आजार असतील तर ते आपल्याला कळू शकतात. त्यामुळे ही एक महत्त्वाची सोनोग्राफी ह्या महिन्यामध्ये करणं गरजेचं असतं.